Hello everyone, welcome back to Being Banker. I hope you all are doing well in your studies. सो RRB क्लर्कच्या नंतर आता IBPS क्लर्कचे मेन्सचे ॲडमिट कार्ड आउट झालेले आहेत आणि ज्या कोणाची प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे त्या सगळ्यांना खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता लवकरच मेन्स एक्झाम असणार आहे IBPS क्लर्कची. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझं लास्ट इयरचा IBPS क्लर्क मेन्सचा स्कोअर कार्ड. सो मी लास्ट इयर IBPS क्लर्क मेन्स दिली होती आणि लास्ट इयर माझी मेन्स क्लिअर झाली नाही. सो मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नये यासाठी मी तुमच्यासोबत हे स्कोअर कार्ड शेअर करत आहे. सो मी तुमच्यासोबत माझा IBPS क्लर्क मेन्सचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आणि ज्या कोणत्या मिस्टेक मी केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नये आणि लास्ट डेजमध्ये आता तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी याबद्दलसुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आपल्याला IBPS क्लर्कमध्ये असणार आहे सगळ्यात मेन म्हणजे जनरल अवेअरनेस, त्यानंतर जनरल इंग्लिश, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह किंवा कम्प्युटर IBPS क्लर्कमध्ये नसणार आहे. सो त्यामुळे आपल्याला या 4 सब्जेक्टवर फोकस करायचा आहे आणि तुम्हाला या लास्टच्या डेजमध्ये GAसाठी फक्त रिव्हिजन करायचं आहे. तुम्ही जेवढे काही मंथ GAसाठी कवर केलेले आहेत तेवढे तुम्हाला बस रिव्हिजन जास्तीत जास्त मॅक्झिमम रिव्हिजन करायची आहे. वेगळं नवीन काही न करता तुम्ही ऑलरेडी जे काही केलं आहे तेच तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. सो GAसाठी आपल्याला सध्या माहिती आहे की सध्याचा ट्रेंड असा आहे की GAमध्ये खूप ट्रिकी क्वेश्चन येतात आणि IBPS क्लर्कची जरी एक्झाम असली तरी आपण असं सांगू शकत नाही की GA तिथे इझी असेल, कारण लास्ट 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे मला IBPS क्लर्क मेन्सचा. सो ही क्लेरिकल लेवलची एक्झाम असली तरी मला IBPS क्लर्कची एक्झाम थोडीशी टफ वाटत आहे सध्याचा ट्रेंड पाहता. सो तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे की एक्झाम हार्ड असेल किंवा कशी असेल, बिकॉज आपण नाही सांगू शकत एक्झामची लेवल काय असेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी तयार राहायचं आहे आणि जास्तीत जास्त मेन्स मॉकची प्रॅक्टिस करा या लास्ट डेजमध्ये. त्या लास्ट डेजमध्ये तुम्ही अजून नवीन काही न करता जे ऑलरेडी केलेलं आहे प्रत्येक टॉपिक वाईज तुम्ही जे काही स्टडी केलेलं आहे ते तुम्ही जास्तीत जास्त मेन्स मॉक देऊन प्रॅक्टिस करा. सो तुम्ही जेवढ्या जास्त मेन्स मॉक देसाल तेवढी तुमची त्या मॉक्सबद्दलची किंवा एक्झामबद्दलची भीती दूर होईल आणि प्रत्येक लेवलच्या मॉक दिल्यामुळे तुम्ही प्रत्येक लेव्हलसाठी तयार असाल. सो हीच तुमची लास्ट पेजची स्ट्रॅटेजी असायला हवी. सो सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला इंग्लिशसाठी, रिझनिंगसाठी आणि कॉन्टसाठी ठेवायची आहे. तुम्हाला या लास्ट डेजमध्ये वेगळं काही न करता बस प्रॅक्टिस करायची आहे. जास्तीत जास्त मॉक्स द्या, क्विझेस द्या, सेक्शनल देऊ शकता तुम्ही. सेक्शनल दिला तर तुम्हाला टॉपिक वाईज किंवा त्या सब्जेक्ट वाईज प्रॅक्टिस करता येईल. सो तुम्हाला या लास्ट डेजमध्ये GAसाठी मॅक्झिमम रिव्हिजन, क्विझेस आणि बाकी तिन्ही सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे सेक्शनल आणि मॉकमधून. सो हीच तुमची लास्ट डेजची स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली तर नक्कीच तुमची स्पीड, ॲक्युरसी आणि तुमची एक्झामबद्दलची भीतीसुद्धा दूर होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक्झाम अटेम्प्ट करू शकता आणि प्रत्येक लेवलसाठी तुम्ही तयार असू शकता. सो तुम्हाला इझी लेवल असो, मॉडरेट लेवल असो आणि हार्ड लेवल असो, तिन्ही लेवलच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या मॉक्स द्यायच्या आहेत आणि प्रॅक्टिस करायच्या आहेत. सो ज्यांची पण मेन्स आहे त्या सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. सो चांगल्या प्रकारे एक्झाम द्या आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. सो तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल मी लिंक शेअर केलेली आहे ते सुद्धा जॉईन करून तिथेसुद्धा तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.